सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामधला अर्थकारणाचा दर, त्याचं व्याजदर, त्याचं म्हणणं हे राज्यकर्त्यांनी त्यांच्या धोरणांमध्ये आणायचं असतं. हा विचार म्हणजे राजकीय पटावरचा विचार. मधल्या एका फेजमध्ये तुम्हाला आठवत असेल नामांतराचा प्रश्न जन्माला घातला, तेव्हा दलित सुरू झाला आपल्याकडे. त्याच्यानंतर हिंदू मुसलमानांचा प्रश्न कधी सुरू झाला, जेव्हा अयोध्येसाठीची यात्राच निघाली, राम मंदिरांच्या विटा गोळा करायला माणसं आपल्याकडे यायला लागली, शिलान्यासांचा प्रयोग सुरू झाला. ही सगळी जी कार्यक्रम आखणी आहे ना, ती तुमचं मन किंवा आपलं मन हिंदू मुसलमान, दलितेतर, मराठा ओबीसी अशा 6 टप्प्यांमध्ये विभागलं जावं याच्यासाठीची म्हणून ही विभागणी आहे. आणि या विभागणीला आता वेगवेगळ्या प्रकारची जोड मिळते आहे. ती जोड आहे पैशाची. तुम्ही काय विचार करता आहात, कसा विचार करता आहात, तुमच्या पार्टीला काही ध्येयधोरणं आहेत का, कुठल्या पार्टीची ध्येयधोरणं आत्ता शिल्लक आहेत असं तुम्हाला वाटतं? ध्येयधोरणांच्या हिशेबामध्ये आता पार्ट्या चालत नाहीत. ध्येयधोरणांच्या हिशोबामध्ये आता कोणताही पक्ष शिल्लक राहिलेला नाही. बाबुरावजी ओराळकरांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आणि इथे ज्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेलो आहे त्या सार्वजनिक वाचनालयामध्ये आल्यानंतर 1-2 गोष्टी आधीच्या आठवल्या, त्या आधी बोलतो आणि मग विषयाच्या अनुषंगाने काही मांडणी करतो. सार्वजनिक वाचनालयांमध्ये येत असताना मला आठवलेलं होतं ते लोकजुंबिश नावाची एक राजस्थानमधली संस्था आहे. आणि लोकजुंबिशमधल्या राजस्थानच्या संस्थेनं पुस्तकांसाठी एक उत्सव करायचं ठरवलेलं होतं. हा उत्सव पुस्तकं घ्यायची आणि उंटावर टाकायची, कारण राजस्थान आहे, उंट भरपूर आहे. आणि उंटाची एक झूल तयार केली, उंटाच्या झुलीमध्ये सगळे पुस्तकं टाकले आणि एक गावातून उंट दुसऱ्या गावामध्ये घेऊन जायचा. उंट बसवणाऱ्या माणसाला 500 रुपये दिलेला असायचे. या गावातून त्या गावामध्ये जायचा, मुलं पुस्तकं वाचायची, उंट उचलायचा, पुढच्या गावामध्ये घेऊन जायचं. खरं तर आपल्याकडेही म्हशीवर पण हे करता आलं असतं, पण ते फारसं आपण त्याच्याकडे लक्ष नाही घातलं. दुसरा एक भाग त्यातला असा होता की एकूणच पुस्तकांच्या वाचनालयांच्या पुस्तक पोचवण्याची जी जिगीषा लागते किंवा जी इच्छा लागते, ती इच्छा हळूहळू मरत चालली आहे की काय अशी साधारणतः परिस्थिती आहे. वाचनालय भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये. त्याचं अनुदान मिळावं म्हणून सुद्धा काही वाचनालय आहेत. आणि त्या अनुदानासाठी म्हणूनच पुस्तकं खरेदी करण्याचा एक मोठा व्यवहार महाराष्ट्रामध्ये घडत असतो. तुलनेनं हे वाचनालय बघितल्यानंतर प्रचंड समाधान वाटलं. आणि याच वाचनालयामध्ये खूप सारी व्याख्यानं घडतात. या वाचनालयामध्ये अभ्यासिकासुद्धा आहे. आणि विशेष म्हणजे या वाचनालयाची एक फिरतं वाहन वेगवेगळ्या ठिकाणी जातं आहे आणि ते पुस्तकं वाटतं आहे, ह्याचा आनंद वाटला. म्हणून ही वाचनाच्या आणि पुस्तकाच्या अनुषंगानेची एक पहिली कमेंट आपल्याकडून व्हावी असं मला वाटलं. म्हणजे मी काही ओराळकरांच्या काळात इथे नव्हतो, पत्रकारिता केली नाही, किंवा बाळासाहेब पवारांच्या काळात पण मी इथे नव्हतो, पत्रकारिता केली नाही. परंतु या माणसांचं व्हिजन या निमित्ताने आपल्याला समोर येऊ शकतं की असं एक वाचनालय आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी असायला हवं, त्यातली पुस्तकं लोकांनी वाचायला हवीत, इथं येऊन मुलांनी अभ्यास करावा, अशा पद्धतीची एक संस्था उभी करावी अशी वाटणं. आणि जी संस्था आपण उभी करतो आहोत म्हणजे स्वतःचं घरसुद्धा वाचनालयासाठी द्यावं इथपर्यंतची दानत त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये जन्माला घालावी असा विचार या सगळ्या माणसांच्या मनामध्ये होता. ही संस्था बघितल्यानंतर आणि ही इमारत बघितल्यानंतर हे मला प्रामुख्याने जाणवलेलं. आता मूळ जो विषय आहे की राजकीय पटावरून विचारांना तिलांजली मिळते आहे का, विषयाच्या एकूणच स्वरूपामध्ये आणि व्याप्तीमध्ये विचार करत असताना विचार म्हणजे नक्की काय असा साधारणतः प्रश्न पडेल. तर तो विचार काय असावा आणि कसा असावा ह्याच्याविषयीची माझी स्वतःची काही मतं आहेत. आणि कन्नडकडे येत असताना माझ्या डोक्यामध्ये किंवा माझ्या मनामध्ये आलेला एक बाई आहे आणि त्या बाईंचं नाव आहे हिराबाई राठोड. तुमच्याच कन्नडमध्ये ते जे बँक ऑफ हैदराबाद आहे, जिथे एक गोदामासारखी एक बँक होती, आता तिचं नाव कदाचित बदललेलं असेल, SBI झाले असेल, स्थानही बदलले असेल. मी साधारणतः 7-1 वर्षापूर्वी तिथे आलेलो होतो. आणि हिराबाई राठोड नावाच्या बाईंनी 2010 साली तिथून ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतलेलं होतं.
2010 हे महत्त्वाचं वर्ष आहे हे लक्षात ठेवा, कारण त्या 10चा संदर्भ पुन्हा वेगळा येणार आहे. हिराबाई राठोड या इथेच तुमच्याच त्या बँकेच्या समोरच्या बाजूला राहतात आणि हिराबाई राठोडनी तेव्हा घेतलेलं जे कर्ज होतं ते म्हणजे तेव्हा 6,75,000 रुपयाच्या आसपास ट्रॅक्टर होतं आणि त्यांनी 5,75,000 रुपयांचं कर्ज घेतलेलं होतं. कर्जाचा व्याजदर जेव्हा 8% आसपासचा होता आणि त्यांना नंतर ते काही हप्ते फेडता आले, काही हप्ते फेडता आले नाहीत आणि वन टाईम सेटलमेंटमध्ये पुन्हा हिराबाई राठोड यांना 1,75,000 रुपये भरावे लागले. जेव्हा हिराबाई राठोड म्हणजे एकूण त्यांनी 6 लाख रुपयांच्या कर्जासाठी घेतलेली जी रक्कम होती ती फेडली, तेव्हा त्यांची रक्कम होती 9 लाख रुपये आणि व्याजाचा दर होता 15.59%. ही हिराबाई राठोड कन्नडची आहे, तुमच्याच गावची आहे आणि तिची स्टोरी आम्ही जेव्हा केलेली होती तेव्हा हिराबाई राठोडनी जेव्हा ट्रॅक्टर घेतलेला होता तेव्हा औरंगाबादमधल्या सगळ्या उद्योजकांनी मर्सिडीज बेंझ विकत घेतलेल्या होत्या 2006 आणि 2010 साली जेव्हा मर्सिडीज बेंझ विकत घेतलेला होता तेव्हाचा व्याजाचा दर होता फक्त 7%. हिराबाई राठोडचा व्याजाचा दर होता 15.75% आणि मर्सिडीज बेंझ जेव्हा औरंगाबादमधल्या उद्योजकांनी आपलं शहर प्रोजेक्ट करायचं आहे म्हणून घेतलेला होता तेव्हाचा व्याजदर आहे 7%. जे वाहन तसं उत्पादकतेमध्ये अजिबात उपयोगाचं नाही आहे. ट्रॅक्टर ही उत्पादकता वाढवणारं वाहन आहे, तरीसुद्धा हिराबाईच्या व्याजाचा दर हा एवढा होता 15च्या पुढचा आणि उद्योजकांच्या व्याजाचा दर हा 7% होता. विचार करायचा कसा असतो असा प्रश्न आहे. म्हणजे राज्यकर्त्यांनी कसा विचार करावा आणि कसा करू नये ह्याच्यासाठीचं हे उदाहरण आहे. आणि मग एक आम्ही केलेली बातमी होती, ती हिराबाई राठोड ही बंजारा होती आणि मर्सिडीज हे बेंझ होती आणि म्हणून हेडिंग झालं द बेंझ अँड द बंजाराज. लेख हा असा असतो किंवा मांडणी आणि विचार हा असा असतो. द बेंझ अँड द बंजाराज हे हेडिंग घेऊन पी साईनाथ नावाच्या हिंदूच्या एडिटरनी लिहिलेला हा लेख आहे. तो लेख आपल्याकडे नंतर उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका म्हणून दाखल करून घेतला. त्याच अनुषंगाने म्हणजे मी सुद्धा त्यांच्या त्या ह्या दौऱ्यामध्ये होतो, ती बातमी पण आम्ही केलेली होती आणि या अनुषंगाने जर विचार केला तर सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामधला अर्थकारणाचा दर, त्याचं व्याजदर, त्याचं म्हणणं हे राज्यकर्त्यांनी त्यांच्या धोरणांमध्ये आणायचं असतं. हा विचार म्हणजे राजकीय पटावरचा विचार. आता विचार करा की 2010पासून ते 2024पर्यंत या सगळ्या व्याजदराच्या एकूण प्रवासामध्ये काही बदल झाले आहेत का? माझ्या माहितीनुसार अजून धोरण आणि धोरणकर्त्यांना हे कळलेलंच नाही आहे की अशा पद्धतीची धोरणं आखायची नसतात आणि ही धोरणं आखली गेली नाहीत म्हणून विचारच पुढे जात नाहीत. एक उत्तम उदाहरण विचारांचं म्हणून तुम्हाला सांगायला हरकत नाही. काय होतं, स्वातंत्र्याच्या अख्ख्या चळवळीमध्ये आपल्याला असं वाटतं की खूप झटपट सगळं घडलं आणि लोकांच्यामध्ये स्वातंत्र्याची अशी अंगभूत प्रेरणा होती आणि त्यांनी लगेच स्वातंत्र्य मिळवायला सुरुवात केलेली होती. असं घडलेलं नाही आहे. मुळातच ह्याच्यासाठी खूप सारे प्रयत्न तत्कालीन त्या सगळ्या नेत्यांना करायला लागत होते आणि तो जो नेता होता त्यांचं नाव होतं महात्मा गांधी. आता हे का सांगायचं आहे त्याचं कारण, जर तुम्ही खैबर खिंड ऐकलेली आहे आपण सगळ्यांनी, आहे कुठे माहीत आहे का? अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या बॉर्डरच्या ह्याच्यामध्ये खैबर खिंड नावाचा भाग आहे आणि तो 26 किलोमीटर इकडच्या बाजूला, म्हणजे साधारणतः 8-9 जिल्ह्यांचा हा सगळा प्रदेश आहे, ज्या प्रदेशामध्ये 26 किलोमीटर इकडून आणि इकडून जाताना फक्त डोंगर रांगा आहेत आणि तिथल्या सगळ्या डोंगर रांगांमध्ये राहणाऱ्या माणसांना असं सांगितलं जायचं की तिकडून येणारा माणूस जो पलीकडून येतो आहे, म्हणजे अफगाणिस्तानाच्या पलीकडून आपल्या देशामध्ये येतो आहे, तेव्हा देशच एक होता, म्हणजे पाकिस्तान झालेलाच नव्हता. त्याच्यामुळे तिकडून येणाऱ्या प्रत्येक माणसावर आक्रमण करा. आणि हे आक्रमण करणारी जी जमात होती ती जमात होती पठाण आणि आफ्रिदी. म्हणजे आत्ताचे शाहिद आफ्रिदी वगैरे आपल्याला क्रिकेटची नावं माहीत आहेत ना, तर ते शाहिद आफ्रिदी, आता बघा त्याचं वर्णन करून मी तुम्हाला सांगतो की शार्क माशांसारखे दात आहेत, गिधाडासारखी चोच आहे आणि बहिरी ससाण्यासारखी नजर आहे. एवढी क्रूरता
ज्यांच्या दिसण्यामध्ये आहे. अजूनही बघा तुम्ही तालिबानांची सगळे अतिरेकी आठवून बघा, ते दिसतात कसे बघा. त्यांचे डोळे असे निळसर आहेत, भेदक नजर आहे, असे मोठी चोच आहे नाकाची अशी, आणि 6-6.5 फुटाचा माणूस आहे. आता हा 6-6.5 फुटाचा माणूस एका विशिष्ट कालावधीमध्ये अहिंसक बनला. वर्ध्यामध्ये किंवा गुजरातमध्ये, बडोद्यामध्ये महात्मा गांधींसारख्या म्हणजे तशा कफल्लक माणसांनी एक संदेश दिला, आणि तिकडे जिथे पोचण्यासाठी आपल्याला काही दिवस लागत होते अशा नॉर्थ या सगळ्या भागामध्ये, म्हणजे खैबर खिंडी, पख्तून, त्यांची भाषा पण पख्तूनी आहे, अशा भागांमध्ये तिथं गेल्यानंतरच्या त्या सगळ्या माणसांना बदलवण्याची ताकद ज्या विचारांमध्ये होते ते विचार महात्मा गांधींचे होते. आता गांधींनी तिथे म्हणजे बादशाहखांना म्हणजे सरहद्द गांधींना असं काय सांगितलं असेल की त्यांनी त्यांच्या पख्तुनी भाषेमध्ये त्यांच्या 6 फुटी एवढ्या मोठ्या क्रूर, आपल्या आत्ता ज्या वर्णनामध्ये आपण म्हणतो आहोत, एवढ्या क्रूर माणसांना त्यांनी अहिंसक बनवलं असेल. अशी अहिंसक बनवण्याची ताकद त्या सरहद्द गांधींच्या भाषणांमध्ये होती, म्हणून तिथली 6-6.5 फुटाची माणसं ही अहिंसक झाली. त्याला त्यांनी दिलेला जो आधार होता, आणि मी जो त्यांच्या जीवनचरित्रांमधून वाचलेला आहे, म्हणजे तो असा आहे की त्यांनी असं सांगितलं की तुला जर लढायचं असेल, जगायचं असेल, आणि तुझा धर्म जर कुठला असेल तर आत्ता गांधी जे सांगतायत तेवढा ऐक. आणि त्याला त्यांनी सांगितलं की हा जिहाद आहे तुझ्यासाठीच. ती सगळी 6-6.5 फुटाची माणसं अहिंसक बनली, आणि अनेक वर्ष म्हणजे त्यांना रेड आर्मीज म्हटलं जायचं. म्हणजे सरहद्द गांधींच्या सगळ्या कार्यकर्त्यांना रेड आर्मीज म्हटलं जायचं. 6-6.5 फुटाचा माणूस पुढे जायचा स्वातंत्र्य चळवळीमध्ये. मोठी म्हणजे तशी काही इंग्रजांकडून आलेली माणसं, म्हणजे इंग्रज सैनिक हे म्हणजे फारच सगळेच गोरे होते असं नाही, आपल्याचमधले बहुतांश माणसं भारतीयच होते. 5-5.5 फुटाचाच माणूस तिथं पण सैनिक म्हणून गेलेला होता, आणि तो 6-6.5 फुटाच्या माणसाला गोळी घालायला जायचा किंवा अंगावर जायचा. ते त्याची गोळी, त्याचं म्हणणं, त्याचा मार खायला सुद्धा तयार असायचे. कोणीही त्यांना उलटं गेलं नाही. अहिंसात्मक चळवळीचं मोठं केंद्र हे फ्रंटियर होतं, आणि असं घडवण्याचा विचार हा गांधींनी सरहद्द गांधींमध्ये उतरवला, आणि त्या सीमा भागावर्तामध्ये तिथल्या सगळ्या माणसांमध्ये परिवर्तन घडलं. विचार हा या पातळीवरचा असतो. आपल्या राज्यकर्त्यांना अशा पद्धतीचा विचार करणंच आत्ता अशक्य आहे, कारण ध्येयच संपली आहेत. पूर्ण ध्येय संपलेलं राजकारण झाल्यानंतरचं जे काही घडतं आहे ते आत्ता आपल्याला त्याच्यापुढे बोलतं आहे. आता एक त्याच्यातला पुढचा भाग असाच विचारांचा म्हणून तुम्हाला सांगतो. होतं असं की आपल्याला फक्त आपल्या देशापुरतंसं बऱ्यापैकी माहीत असतं, आणि पलीकडे काय चाललं आहे, पलीकडच्या देशांमध्ये काय चाललं आहे हे जनरली आपण वाचत नाही, किंवा वाचलं असेल तरी त्याच्याकडे तितक्या गांभीर्यानं आपलं लक्ष जात नाही. तुम्हाला या आंग सान सू की नावाची म्यानमारमधल्या शांततावादी नेत्या माहीत असतील, आणि म्यानमारमध्ये बहुतांशी म्हणजे ब्रह्मदेशाचा त्याच्यामधले बहुतांश लोक जे आहेत ना, त्यांची बहुसंख्य लोक ते आहेत बौद्ध धर्माचे लोक हे बहुसंख्य आहेत. म्हणजे आपण जसे हिंदू आहोत इथे, तसे म्यानमारमध्ये बौद्ध आहेत. आणि तिथे 696 नावाची एक चळवळ चाललेली होती मधल्या काळामध्ये, आणि जिथे रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्न जन्माला आला, आणि रोहिंग्या मुसलमान तिथून हुसकावून लावले पाहिजेत. आणि ही आत्ता जी भाषा तिथे म्यानमारमध्ये आशिन विरुथू नावाचा एक अतिशय अमोघ वक्तृत्व असलेला नेता होता, आणि त्यांनी मुस्लिमांच्या विरोधात वक्तव्य करायला सुरुवात केली. जसं आपल्याकडं साध्वी ऋतुंबरा आणि उमा भारती यांनी मधल्या एका काळामध्ये खूप विध्वंसक, खूप तशा अर्थाने प्रक्षोभक होतील, आणि लोक समाजामध्ये चेतना निर्माण होऊन काहीतरी एक नवीनच घडवून जाईल अशी जी वक्तव्य मधल्या काळात केली, म्हणजे ती मुस्लिम विरोधी जशी तिथं होती म्यानमारमध्ये होती, तसाच समान धागा आपल्याकडे सुद्धा मधल्या काळामध्ये येत गेला. हे झालं बहुसंख्याकवादाचा जो एकूण राजकारणाचा पट आहे तो ह्या पातळीवरचा आहे, की तिथं बहुसंख्य आहेत बुद्धिस्ट, तेही मुस्लिमांच्या विरोधात आहेत. इथं बहुसंख्य आहेत हिंदू, इथंही आपण मुस्लिमांच्याच विरोधात आहोत. एक मोठा
विरोध जन्माला घालायचा आणि आपण सुरक्षित आहोत की नाहीत असे प्रश्न निर्माण करायचे आणि त्या पटावर आपण आपले विचार पेरतो आहोत असं भासवायचं किंवा त्या तिथपर्यंतच्या चेतना निर्माण करायच्या. आणि आपल्याला असं वाटतं की हे जे सगळं राजकारणाचा पट आहे तो एका विचारांनी पुढे ढकलत नेलेला असतो. आता तुम्ही थोडंसं एकदा परत आपण पुढच्या एका टप्प्यापर्यंत जाऊ की विचारांचा हा टप्पा पुढे नेत असताना भारत म्हणून त्याच्या काय हे होते का. 1952 ते 1977 अशा जर आपण म्हणजे 52 हा कारण काय, 52ला पहिल्यांदा निवडणुका झालेल्या होत्या म्हणून. 52च्या निवडणुकांपासून ते 1977च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा हनीमून पिरियड होता. त्यांना कोणी विचारणारं नव्हतं. एकतर तेच नेते होते, त्यांनीच स्वातंत्र्य चळवळ हाताळलेली होती, त्यांना विरोधकच नव्हता. म्हणून पहिल्यांदा ज्यावेळेस राजकीय पट मांडला गेला भारताचा तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी हे मंत्रिमंडळामध्ये होते. श्यामाप्रसाद मुखर्जींनी नंतर राजीनामा दिला हिंदू महासभेचा आणि त्यांनी नंतर जनसंघ स्थापन केला. त्याचं पुढचं एक्सटेन्शन आत्ता BJP आहे. विरोधक नव्हताच. विरोधक त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्या इतपतचं औदार्य हे नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये ते एवढे एकटेच होते का, तर असं पण नाही आहे. जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये बरेच नेते म्हणजे त्यांचा राज्याच्या पातळीवरचा वावरसुद्धा खूप मोठा होता. म्हणजे गोविंद वल्लभ पंत उत्तर प्रदेशाचं नेतृत्व करत होते, मध्य प्रदेशामध्ये रविशंकर शुक्ल होते, बिहारमध्ये श्रीकृष्ण सिन्हा होते आणि मुंबईमध्ये मोरारजी देसाई होते. मोरारजी देसाईंविषयीच्या आपल्या मनांमध्ये म्हणजे ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ बघितलेली आहे त्यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये प्रचंड राग असते, असायला या. कारण मुंबई वेगळी मिळणारच नाही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती आणि आचार्य अत्रेंनी कसाई की देसाई असा एक अग्रलेख पण लिहिलेला होता. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, जी जुनी माणसं आहेत त्यांना हे आठवत असेल कदाचित, की इतक्या ताकदीचं आणि इतका मोठा विरोध हा एका विशिष्ट कालखंडामध्ये आपल्याकडच्या काळात जन्माला आलेला होता. म्हणजे 50-52च्या काळात जेव्हा विरोध नव्हते किंवा विरोधक नव्हते तेव्हा आपल्याकडे एक चळवळ जन्माला आलेली होती. ती भाषिक अर्थाने होती आणि मराठी भाषेवरचा आघात मग पुढे हौतात्म्य पत्करणारी सगळी 107 हुतात्म्यांची एक मोठी मांदियाळी महाराष्ट्रामध्ये जन्माला आली आणि त्याच्यात काम करणारे म्हणजे केशवराव जयदेंसारखी माणसं असतील किंवा C.D. देशमुखांसारखा व्यक्तिमत्व असेल ज्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचाच राजीनामा दिला आणि ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये एकूणच सहभागी झालेले होते. अशा सगळ्यांच्यामध्ये जर पुढे जात राहू तर विरोधक नसणारी म्हणजे एक पूर्णतः 1977पर्यंत काँग्रेसमय वातावरणाचं किंवा काँग्रेसच्या हनीमून पिरियडमधून आपण जात होतो तेव्हा जे नंतर निर्माण झालेले विरोधक होते त्याच्यात राजगोपालचारी यांनी एक स्वतःचा पक्ष काढलेला होता आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी स्वतःचा पक्ष काढला. म्हणजे 2, 3, 4 असे 3 विरोधक. बाबासाहेब पण त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते, राजगोपालाचारी तर त्या काँग्रेसचे हेच होते, अध्यक्षच होते. त्यांनी नंतर स्वतःचा पक्ष काढला आणि काँग्रेसला विरोध व्हायला सुरुवात झाली ती 60च्या सगळ्या दशकांच्या आसपासमध्ये, जिथे विरोध एकत्रित त्याला काय म्हणतो विरोधाचं एकत्रीकरण व्हायला सुरुवात झालेली होती. आणि तो कालखंड हा महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे कारण त्या काळामध्ये आपण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या अनुषंगाने सगळं काम करत होतो. अशा राजकीय पटावरचा महाराष्ट्र आहे. आपल्याला हा इतिहास देश आणि राज्य म्हणून जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला हिराबाईच्या आयुष्यामध्ये धोरणात बदल का होत नाहीत हे पण कळत नाही. धोरण बदलाचं राजकारण जोपर्यंत आपल्याकडे होणार नाही तोपर्यंत ही जी राजकीय आपली अवस्था आहे ती तशीच राहू शकते. आता पुन्हा एक नवीन त्याचा आस्पेक्ट असा आहे की 1951 साली भारताची जी साक्षरता होती ती फक्त 18% होती. म्हणजे आपलं राजकीय ज्ञान तत्त्वज्ञान हे कुठल्या लेवलला असेल तर आपण वाचूच काय शकत होतं. म्हणजे तिथं तेव्हा वर्तमानपत्र होती, म्हणजे तेव्हा काही इलेक्ट्रॉनिक माध्यमं किंवा अन्य माध्यमं नव्हती, मात्र तिथे वर्तमानपत्र होती पण वाचणाऱ्यांची संख्याच 18% होती. कसं पोचण्याची शक्यताच कमी होती. त्याच्यानंतरच्या पुढच्या कालखंडामध्ये साक्षरतेचं जे प्रमाण होतं ते 28%वर गेलं पुढच्या 10 वर्षानंतरचं. म्हणजे
1961 सालीचं जे साक्षरतेचं प्रमाण आहे ते 28% होतं. म्हणजे ती साक्षर नव्हती म्हणजे ती बुद्ध होती असं मी मानायला तयार नाही, कारण भारतीय मतदारांनी इतक्या पद्धतीनं मतदान फिरवून बघितलेलं आहे की ते काही बुद्धबिद्धू नव्हती. पण तरीसुद्धा जी माहिती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात द्यायची असते माध्यमांनी, ती माहितीच लोकांपर्यंत पोचत नव्हती. आणि अशी माहिती न पोचल्यामुळं सुद्धा काही कालखंड काँग्रेसला हनीमून पिरियड म्हणून मिळालेला आहे. हे लक्षात ठेवण्याची तशी आवश्यकता आहे. 1971 आपला लिटरसी रेट होता हार्डली 34%, आता तो 74% आहे. म्हणजे जसं जसं आपली साक्षरता वाढत गेली तसं तसं आपण जास्त बहुसंख्याकवादी व्हायलो आहोत. मी मगाशी जो म्हणालो की आपण हिंदू म्हणून एकत्र येऊन दुसऱ्या कोणाला तरी शिव्या देण्याची जी प्रक्रिया आहे किंवा दुसऱ्या धर्माविषयीचा द्वेष निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण शिकल्यानंतर आली आहे. ती अशिक्षित होतो तोपर्यंत ती नव्हती, कारण मुस्लिम लीग आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असे 2च पक्ष होते. त्याच्यानंतरची ही प्रोसेस आहे, म्हणजे शिक्षणाने माणूस शहाणा होतो का ह्याच्याविषयीचे सुद्धा प्रश्नचिन्ह लावावेत, इतकी ही वाईट राजकीय परिस्थिती होती. अशा राजकीय परिस्थितीमध्ये आता माणसं डिजिटल झाली आहेत. 0 मिनटात कोणाला तरी आपल्याला झप करणं, समाज माध्यमांमध्ये पटकरणं एक काय शिवी देता येते, शिवी अर्थाने की टीका करता येते, किंवा त्या समोरच्या माणसाला लागेल असं बोलता येऊ शकतं, किंवा त्या समोरच्या माणसाला त्याची काही ना काहीतरी चूक दाखवता येईल असं आपल्याला फार पटकरणं करता येऊ शकतं. आता बघा, आपलं मन हे साधारणतः 6 विभागामध्ये विभागलं जावं अशी साधारणतः राजकीय रचना आत्ताच्या कालखंडामध्ये दिसते. ते 6 विभाग कुठले आहेत तर तुम्ही एकतर हिंदू मुसलमान व्हा, एकतर तू हिंदू हो नाही तर मुसलमान हो, तुला दोन्हींपैकी असा पक्ष घेता येणार नाही. दुसरं आपलं जे विभागणी आहे ती दलित आणि दलितेतर आहे. एकतर तू कोण्या समाजाचा आहेस ते सांग, मग मी तुझ्याबरोबर कसं वागायचं ते ठरवतो. आणि तिसरं आत्ता जे जन्माला आलेलं आहे आणि जे जन्माला आपण घालतो आहोत ते आहे मराठा आणि ओबीसी. आपलं मन, आपलं राजकीय मन हे फक्त 6 विभागात कोंडलं जावं अशी आपल्या राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती आहे. आणि त्या इच्छाशक्तीमध्ये आपले किती पक्ष झाले आहेत, त्याचे किती तुकडे झाले आहेत आणि ते तुकडे कसे कसे काम करतात हे तुम्हाला माहीत आहे. ते दररोजच तुम्ही बघतात, वाचतात. त्याचे अर्थ लावण्यासाठी म्हणून साधारणतः आपण प्रयत्न करावा असं माझ्या डोक्यात आलेलं होतं. बघा, मधल्या एका फेजमध्ये तुम्हाला आठवत असेल नामांतराचा प्रश्न जन्माला घातला, तेव्हा दलित आणि दलितेतर सुरू झाला आपल्याकडे. त्याच्यानंतर हिंदू मुसलमानांचा प्रश्न कधी सुरू झाला, जेव्हा अयोध्येसाठीची यात्राच निघाली, राम मंदिरांच्या विटा गोळा करायला माणसं आपल्याकडे यायला लागली, शिलान्यासांचा प्रयोग सुरू झाला. ही सगळी जी कार्यक्रम आखणी आहे ना, ती तुमचं मन किंवा आपलं मन हिंदू मुसलमान, दलित दलितेतर, मराठा ओबीसी अशा 6च कप्प्यांमध्ये विभागलं जावं याच्यासाठीची म्हणून ही विभागणी आहे. आणि या विभागणीला आता वेगवेगळ्या प्रकारची जोड मिळते आहे. ती जोड आहे पैशाची. आत्ताच्या राजकीय पटावरचा सगळ्यात केंद्रस्थानी असणारा जर जो कुठला भाग असेल तर तो पैसा आहे. आणि त्या पैशाच्या अनुषंगाने सगळं राजकारण फिरतं आहे. मग तुम्ही काय विचार करता आहात, कसा विचार करता आहात, तुमच्या पार्टीला काही ध्येयधोरणं आहेत का, कुठल्या पार्टीची ध्येयधोरणं आत्ता शिल्लक आहेत असं तुम्हाला वाटतं आहे? ध्येयधोरणांच्या हिशेबामध्ये आता पार्ट्या चालत नाहीत. ध्येयधोरणांच्या हिशोबामध्ये आता कोणताही पक्ष शिल्लक राहिलेला नाही. आता बघा किती सरमिसळ असावी. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांची भाषणं नेत्यांची ऐकली असतील तर शाहू फुले आंबेडकर अशी सुरुवात व्हायची. आता शाहू फुले आंबेडकरांमधली सगळे नेते मंडळी सावरकर, गोळवलकर आणि हेडगेवार यांच्या युतीला जाऊन बसलेली आहेत. विचारांची इतकी सरमिसळ आणि घुसळण आपण आत्ता करून ठेवली आहे की शाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडणारी, शाहू फुले आंबेडकरांच्या वरनं अगदी श्वाससुद्धा कमी पडतील इतक्या लेवलला म्हणणारी सगळी माणसं ही हेडगेवार, गोळवलकर आणि सावरकरांच्या युतीखाली जाऊन बसलेले आहेत. त्याचं दुसरं काही एक कारण नाही आहे. विचारांना तिलांजली दिलेली आहे. एकमेव काळ आहे जिथे सत्तास्थानी जाऊन बसायचं आहे. आणि सत्ता कशाला मिळवायची तर पैसे कमवायला मिळवायचे. म्हणजे राजकीय पटाच्या सगळ्या मर्यादा किंवा सगळं त्याचं जे अल्टिमेट शेवटचं उद्दिष्ट आहे तो पैसा कमवणं झालेला आहे. अशा कालखंडामध्ये आत्ता आपण आहोत.
आणि अशा कालखंडामधून जात असताना मधल्या एका फेजमध्ये मला अतिशय उत्तमपणे 77ची जाणीव फार उत्तम होते, कारण 77मध्ये खूप मोठ्या पद्धतीचं बंड आपल्याकडे घडलं. ते काँग्रेस विरोधातलं बंड होतं. ते घडायला पाहिजे होतं का की घडायला नाही पाहिजे होतं हा नंतरचा मुद्दा आहे, पण ते घडलेलं होतं. तेव्हाचं एक वार्तापत्र मला मराठवाडा दैनिकामध्ये वाचायला मिळालेलं होतं. 13 फेब्रुवारी 1977चा मजकूर आहे. मी तुम्हाला मजकूर वाचून दाखवतो आणि मग त्याच्यावरचं माझं मत पण दाखवतो. गेली म्हणजे 13 फेब्रुवारी 1977 साली दिल्लीतला वार्ताहर आणि तिथला जो पत्रकार आहे तो लिहितो की गेली 1.5-2 वर्ष एक साची झाली आहेत, एका साच्यात मोजता येतील अशी झाली आहेत. दिल्लीतली जानच गेली आहे. त्याच्यानंतर तो म्हणतो की सभा होत होत्या पण त्या केवळ काँग्रेसच्या होत्या. इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्या व्यतिरिक्त दिल्लीत कोणी महत्त्वाच्या व्यक्तीच उरला नाही असं वाटायला लागलं होतं. रस्त्यावर, बसमध्ये, रेल्वेत, विश्रामगृहात चोहीकडे फक्त ह्या 2च व्यक्तींचा बोलबाला होता. तिथे म्हणजे रस्ते रुंद होते, रस्ते रुंद केले जात होते पण गरीब हाकलून दिला जात होता. ही दिल्लीतली गोष्ट आहे. त्याच्यानंतर वर्तमानपत्राच्या कार्यालयातला वीज प्रवाह तोडून काढला जात होता. 77. तुरुंगात मारहाणीची भीती ठसठसून दडलेली होती आणि त्या काळामध्ये अटक झालेल्यांची संख्या ही तुम्हाला काही आठवत असेल तर जेवढी माणसं अटक झालेली होती त्यातल्या फक्त 10,000 जणांना मधल्या काळामध्ये आणीबाणीचं सोडून दिलेलं होतं. आणि ही सगळी परिस्थिती तेव्हाचा एक रिपोर्टर 77 सालचा दिल्लीतलं वार्तापत्र लिहितो आहे आणि तो असं म्हणतो की ठसठसून भीती भरलेली होती दिल्लीमध्ये. हा 77चा कालखंड आहे. आता 77च्या कालखंडानंतरचा पुढचा एक कालखंड आपण असा बघूयात, तो 2019 ते 2024 या कालखंडांमध्ये आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती होती. आता मी वाचलेलं वर्णन तुम्हाला लागू पडत असेल की फक्त 2च माणसांचा बोलवाला होता. बस स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर, अन्य सगळ्या ठिकाणी फक्त 2च तस्विरी आहेत. अगदी तुमच्या रेशन कार्डावर, तुमच्या आधार कार्डावर, कोरोना लसीवर सुद्धा एकाच माणसाचा फोटो तुम्हाला दिसतो आहे आणि 2 माणसं अख्खा देश चालवत आहेत. अशी परिस्थिती जशी 1977 साली होती तशीच परिस्थिती 2023 साली सुद्धा होती. ही 2023 सालची परिस्थिती मग बदलली का नाही? प्रश्न असा आहे की इतकं सगळं घडल्यानंतर 2023 साली बदल का नाही घडले? फक्त काही संख्या किंवा काही जागा त्यांच्या कमी आल्या आणि ही परिस्थिती काही 77 प्रमाणे असतानासुद्धा, लोकांच्या मनातली खदखद असतानासुद्धा ती वोटिंग मशीनमध्ये नाही घोटाळे झाले. ती दनादन आपल्याकडचं मतदान लागल्यानंतरचे रिझल्ट्स आपल्याला कळलेच नाही तर हे आलं कसं, हे झालं कसं असं लोक म्हणायला लागले. त्याचं एक मशीन म्हणण्यापेक्षा त्याचं एक तंत्र आहे आणि ते तंत्र त्यांनी लागू केलं. जसं गुजरातमध्ये पटेलांच्या बाबतीत लागू केलेलं होतं, जसं त्यांनी आपल्याकडे पण लागू केलं. फक्त 3% आणि 5% वोट वाढवलेला आहे. सिल्लोडसारख्या छोट्याशा विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं वोटिंगचं पर्सेंटेज जर तुमच्या लक्षात आलं असेल तर 83.83 हे त्यांचं महिलांचं पर्सेंटेज आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये. म्हणजे मतदानाचा टक्का वाढवल्यानंतर रिझल्ट्स बदलतात हे माहीत असणारी एक यंत्रणा आपल्यावरून कार्य करत होती. आता तुम्हाला स्पायची गरज नाही आहे. म्हणजे कोणीतरी जावं. पूर्वी काय व्हायचं, एखाद्या सभेमध्ये म्हणजे कदाचित अर्कभाऊंना आणि यांना माहीत असेल की एक सभा झाली की आपल्यापैकी कोण कोण गेलं होतं, अरे जा की जरा ऐकून ये असं म्हणून सांगितलं जायचं. आणि तिकडचा वृत्तांत इकडं घेण्यासाठी काही स्पायस ठेवले असायचे, अगदी सभांमध्ये असायचे. त्यांचं काय चाललंय ठेवण्यासाठी म्हणून काही माणसं पेरलेली असायची. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला तर हे पक्क माहीत असतं की कोण कोणाचा माणूस आहे, कोण कोणाकडून काय माहिती घ्यायला आहे, कशी माहिती घ्यायची आहे. अशा सगळ्या माणसांचे त्याचं एक इंटरनल जाळं असायचं. आता त्याची गरज नाही राहिली. तुमचा फोन मी ऑलरेडी काय करतो ते मला कळतं आहे. त्याच्यामुळे ना तुमच्यावर स्पाईंग करण्याची आवश्यकता नाही आहे. तुमच्या मानसिकता ऑलरेडी आमच्यापर्यंत पोचलेल्या आहेत. त्या मानसिकतेंना फक्त आर्टिक्युलेट करण्याची गरज आहे, ज्याला आमच्याकडे क्युरेटेड स्टोरीज किंवा क्युरेटिव्ह पार्ट केला जातो. आणि तेवढाच पार्ट काढून आपल्याला त्याच्याविषयीचं राजकारण करण्याची आत्ताचा कालखंड जन्माला आलेला आहे. अशा कालखंडांमधून आत्ता आपण जात आहोत. आता हे कालखंड घडत असताना मग
विचारांच्या राजकारणाच्या पुढचा जर पाठ बघितला की खूप असं वाटायचं की नाही हे फारच चांगलं, म्हणजे वाजपेयींच्या काळामध्ये असं म्हणायची अहो काय उत्तम माणसं आहेत, केवढं विचारांनी काम करतात. अजूनही माझं असं मत आहे की त्यांनी त्यांचा विचार सोडलेला नाही. म्हणजे राजकीय विचारांना पूर्णतः कोणी तिलांजली देऊन काम करत आहे असं नाही, तर साध्य आणि साधन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रचंड स्वतःचं एक अंतर राखलेलं आहे. आजही समान नागरी कायदा लागू करायचा आहे, 370 कलम रद्द केलेला आहे. म्हणजे जे विचारांनी श्यामाप्रसाद मुखर्जी जेव्हा केव्हा बाहेर पडलेले होते हिंदू महासभेचा राजीनामा देऊन, तेव्हा केलेली जी काही वचनं होती ती आत्ता पूर्ण करायची प्रोसेस चालली आहे. म्हणजे तो जो दिलेला राजीनामा होता त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये पेरलं गेलेलं इथपर्यंतचं आहे की आता त्याच्या पूर्ततेच्या लेवलला येऊन पोचलेला आहे. आता विचारांचं एकारलेपण आलं आहे. पूर्वी नेहरू असं म्हणायचे की माझ्या मंत्रिमंडळामध्ये विरोधक आले तरी चालतील. आता कोण घ्यायचं ह्याचा सिलेक्टिव्हनेस इथपर्यंत येऊन गेला की तालुक्याच्या पातळीवरचा गटविकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी कोण आहे बघा, आणि नुसतं गट कोण आहे असं नाही तर त्याची जात काय आहे हे बघा. मग त्याची जात बघितल्यानंतर तो आपल्या कुठल्या पाहुण्या रावळ्यातला आहे का ते बघा. म्हणजे इतक्या पातळीवर, म्हणजे शिक्षक नियुक्ती करताना म्हणजे साध्या गोष्टींच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करता असताना सुद्धा इतक्या बारकाईनं आत्ता आपला सगळा राजकीय पट मांडला गेलेला आहे. आणि अशा कालखंडामध्ये एक घटना बीडमध्ये घडते आणि त्या घटनेचा उल्लेख आता अगदीच ताजा असल्यामुळे करणं आवश्यक वाटतं पत्रकार म्हणून सुद्धा. एखाद्या प्रदेशामध्ये माणसांना 2,000 माणसांना, म्हणजे एक तालुक्या कन्नडसारख्या ठिकाणी किती माणसाला बंदुकी लागतील किंवा रिव्हॉल्वर लागते. काही गरज नाही आहे रिव्हॉल्वर तशी बाळगण्याची. आपल्याला आपण एकमेकांना ओळखत असतो, एकमेकांच्या घराचा परिचय असतो. म्हणजे एखाद्या माणसावर मानसिक लेवलला दडपण टाकायचं आहे असं म्हणूनसुद्धा रिव्हॉल्वर घेण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये 1000-1200च्या आसपासची आहे. आपल्याला प्रत्येक राजकीय नेत्याला असं वाटतं की माझ्या कमरेला एक पिस्तूल हवा आहे, आणि ते पिस्तूल घेण्याची परंपरा ही सगळ्या मराठवाड्यामध्ये आहे, फक्त बीडमध्ये आहे असं नाही. ती बीडमधली दिसते कारण तिथली माणसं जास्तच तो दिखाऊपणा पण करतात. आणि माझ्या कमरेला पिस्तूल लावल्यानंतर समोरचा अधिकारी माझ्या बाजूने टेंडर करतो हे माहीत असणारे कार्यकर्ते आहेत आपल्या भोवताली. आणि म्हणून आपलं राजकारण हे आता गोपट्ट्यातल्या राजकारणासारखं व्हायला लागलं आहे. गोपट्ट्यातलं राजकारण म्हणजे उत्तर प्रदेश बिहारच्या अनुषंगाने जे राजकारण होतं, ज्याला बुलडोझर राज आता आपण असं म्हणतो, त्या सगळ्याच्या प्रक्रियेमध्ये आपलं सुद्धा महाराष्ट्राचं सुद्धा राजकारण होऊ लागलेलं आहे. नाहीतर एका दिवसात आदल्या दिवशी तुम्हाला आठवत असेल मी मध्यंतरीच म्हणालो की साध्वी ऋतुंबरा आणि उमा भारती, त्याच्यानंतर पुढचा टप्पा काही पार्टमध्ये राज ठाकरे, ज्यांची वक्तव्य ही खूप समोरच्या माणसाला उत्तेजित करणारी असतात आणि ज्याच्यातून थेट हिंसाच घडते दुसऱ्या दिवशी. पाट्या बदलल्याने भाषा पुढं जाते हे न समजणारं गणित आहे. पाट्या बदलल्याने लिपी बदलते, भाषा नाही बदलत, लिपी बदलते. आणि लिपी बदला ह्याच्यासाठीचा आग्रह करताना आपण एकमेकांना धोंडे मारतो, दगडं घालतो आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळी माणसं आपल्याला दिसायला लागतात. तर ही जी या पद्धतीनं विचार करणारी जी नेत्यांची मंडळी आहे ना, त्याला नकारात्मक नैतिकतेची ताकद असं म्हणतात. ही नकारात्मक नैतिकता असते का नकारात्मकतेत असा प्रश्न आहे. कारण सरकार त्याच्यापेक्षा वाईट असतं म्हणून नकारात्मक मानसिकता जन्माला येते आणि त्याला एक नैतिकता पण प्राप्त होते. अशा कालखंडांमधून आपण जात असतो आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मग बीडसारखा माणूस एखादी घटना घडते, मग पिस्तुलं आपल्याला कमरेला लावावी लागतात आणि तिथल्या सगळ्या माणसांना असं वाटतं की चला काय हरकत आहे वाळूची चोरी केली तर काय हरकत. म्हणजे तुमच्या भोवताली सुद्धा हे घडतं आहे की कुठल्या तरी एका घाटावरून एक 50-50 माणसं सरळ वाळूची चोरी करत असतात. त्याच्या हातात दणदणीतपणे एक मोठं कडं आलेलं आपल्याला दिसतं. ह्याला हे परवापर्यावरचं हा पोरगा होता, ह्याच्या हातात एवढं सोन्याचं नव्हतं, हे दिसतंय आपल्याला. पण ते सोनं तो ज्या पद्धतीनं मिरवत नेतो की त्याचंच एक भय वाटतं आपल्याला. त्या सोन्याचं भय वाटावं अशी प्रक्रिया आपल्या मानसिक स्तरावर घडवून आणली गेलेली आहे आणि त्याचं कारण आहे की आपलं मन पुन्हा हिंदू मुस्लिम दलित इतर आणि मराठा ओबीसी असं डिवाइड व्हावं.
मराठवाड्यासारख्या आपल्या मागास भागामध्ये जिथे हजारोंच्या संख्येने, लाखोंच्या संख्येने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, टँकरनी पाणी पुरवठा करावा लागतो आहे, कोणत्याच गावात दिवसाला पाणी येत नाही, अशा सगळ्या अवस्थेमध्ये राजकीय पटावरच्या कोणत्या तरी नेत्यांनी गंभीरपणे बैठक घेतली आहे असं सुद्धा घडलं नाही. मधल्या काळामध्ये एक आपल्याकडे संभाजीनगरला पण मंत्रिमंडळाची बैठक झाली, 40-45 कोटी रुपयांचा निधी तुम्हाला छटकरनं मंजूर करून टाकला, ते आलाच नाही, त्याचं पुढं काही घडलंच नाही, त्याला फॉलोअप करणारा नेता नाही आपल्याकडे. हे आपल्या सगळ्या राजकीय व्यवस्थेचं एकूणच ती किती क्रश झाली आहे, किती कुपोषित झाली आहे ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. बरं, फक्त हे मराठवाड्यात घडतं आहे का? तर असं नाही आहे. विदर्भात पण असंच घडतं आहे, कोकणामध्ये पण असंच घडतं आहे. बघा, सकाळी उठल्या माझ्या माहितीनुसार आत्ता फक्त 28 ते 30 माणसं हे फक्त टी व्ही चॅनल्स चालवतात. हे सकाळी उठल्या संजय राऊत येतात, त्यांना उत्तर द्यायला निलेश राणे येतात, त्याच्यानंतरच्या काळामध्ये एखाद्या वेळेस आणखी भारतीय जनता पक्षाकडून 1-2 माणसं सोडली जातात, त्याच्यानंतर आणखी 2 माणसं, म्हणजे सकाळी 9 पासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत एक वाचाळ किंवा सतत तुम्हाला वटवट करणारी माणसं आहेत असं तुम्हाला एक फील मिळत राहतो. अरे हा म्हणायला आहे काय, ह्याचा माझा काही संबंधच नाही आहे, माझ्या आयुष्याचा आणि तुम्ही जे बोलताय त्याचा काही एक काळीचा संबंध नाही असं म्हणण्याचा कालखंड आलेला आहे आणि त्याला जागाच नाही आहे. हे जे म्हणण्याला जागा पाहिजे ती जागाच नाही आहे, माध्यमच तेवढं शिल्लक राहिलेलं नाही आहे. आणि ही चूक माध्यमांमधली पण आहे, ती मी मी पत्रकार आहे म्हणजे मी मान्य करणार नाही असं नाही, तर माध्यमांमध्ये सुद्धा तेवढीच चूक आहे. कारण आम्हाला TRP द्यायचा आहे, आम्हाला त्याच्यावरून पैसे कमवायचे आहेत, आमचं स्वतंत्र चाललं आहे, तुमचं स्वतंत्र चालू द्या, इथपर्यंतचं ते सगळं येऊन थांबलेलं आहे. अशा कालखंडामध्ये हा एकूण विचार म्हणून आपण ज्यावेळेस नेऊ किंवा राजकीय पटावरच्या सगळ्या माणसांना सांगू की नाही बाबा, तुम्हाला किमान विचाराने तर राहावं लागेल, तर तो कुठला विचार असावा असा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न हिराबाई राठोड यांच्या अंगाने जायला हवा. हिराबाई राठोडला जर ट्रॅक्टरसाठी साधारणतः 15.59% व्याजदराने कर्ज घ्यावं लागत असेल तर आपल्या एवढं दुर्दैव कुठलं नाही आहे. आता दुसरा भाग असा आहे की आपल्याकडे आता ट्रॅक्टरची संख्या भयंकर वाढली आहे. बघा, कोरोनानंतर तर प्रचंड ट्रॅक्टर्स वाढले. ट्रॅक्टरचा व्याजदर तरी बघा एकदा. आणि कोणीतरी म्हणजे आत्तापर्यंतच्या शेतकरी संघटनांमधल्या सगळ्या माणसांना असं मला म्हणायचं होतं की तुम्हाला फार कळवळ आहे की नाही शेती आणि शेतकरी माणसांचा, याचं व्याजदर कमी करा, असं निवेदन तरी द्या. साधं निवेदन देण्या इतपतची सुद्धा दानत आपल्या आत्ता राजकीय व्यवस्थेमध्ये शिल्लक राहिलेली नाही आहे. त्याला त्याचा वाळूचा गट्टा पाहिजे, त्याला वाळूचा ठेका मिळवायचा आहे, त्याला त्याचं ते 2 कोटीचं काम जे आहे त्याच्यातले तुकडे पाडून घ्यायचे आहेत आणि ते तुकडे पाडलेल्या कामाचं फक्त बिल काढून घ्यायचं आहे. ह्याच्या पलीकडं काही नाही आहे. सकाळी उठल्यानंतर राजकीय कार्यकर्ता आत्ता काय करतो असं मी जरा बघतो बातमीदारी करत असताना, सकाळी उठल्यानंतर नेत्याच्या मागं गाडी लावायची, ह्याच्या पलीकडं त्याला दुसरं काहीही काम नाही. तो कुठला इश्यू सांगत नाही, तो त्या माणसांना नवीन काही जडणघडण म्हणजे आपल्या समाजामध्ये चाललेली काहीतरी उलट असं काही घडत नाही आहे. उत्तम म्हणजे भारताच्या बाहेर आत्ता BTचं 6th जनरेशन चाललेलं आहे, आपण 2ndमध्येच आहोत आणि त्याचं उत्पादनच वाढत नाही आहे. सगळे लोक म्हणजे कापूस क्षेत्रात काम करणारे सगळे लोक असं म्हणतात की नाही हो, हे जरा वाढवून द्या ना, म्हणायलाच तयार नाही. पण एक कापसाचं मंडळ मात्र स्थापन होतं आणि पुढं त्याचं काय घडतं तर आपल्याला माहीत नाही. आत्ता झपाट्यानं आपल्याकडं कापूस कमी होईल, मका वाढेल, कारण नॅचरली पैसे आहेत त्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. म्हणून म्हणजे तुम्हाला कोणी किती जरी सांगितलं आणि काही जरी लोकांनी येऊन म्हटलं की हे पीक लावा, ते पीक लावू नका, आता पीक पद्धतीच बदलून टाकू आपण वगैरे, अशा दर खरीप हंगामाच्या पूर्वी वगैरे अशा घोषणा दरवर्षी कृषी विभाग करत असतं. परंतु त्या सगळ्या धोरणांमध्ये आमचं हे इंटरव्हेन्शन आहे, आमचं हे म्हणणं आहे, आम्हाला या पद्धतीचं निवेदन या माणसांना द्यायचं आहे असं म्हणण्याची जागा उरलेली नाही. म्हणून राजकीय पक्षांनी त्यांच्या विचारांना ही अशा पद्धतीची तिलांजली दिलेली आहे. या अर्थाने राजकीय पटाकडे बघण्याची आवश्यकता आहे. आताच घडतं आहे असं की मी तुझा पक्ष फोडता येत नसेल तर ED लावतो, म्हणजे गल्ली बोळानी EDची माणसं पळतायत ह्याची भीतीच नाही वाटली मधल्या काळामध्ये. पण आता ती कुठं आहेत तर ती कुठंच नाही आहेत.
ईडीच्या माणसांचं भय इतक्या महाराष्ट्राने बघितलं, त्याच्यानंतर ईडीचा माणूसच दिसत नाही आहे. तो का दिसत नाही आता विचारायला हवं आहे की ह्या माणसांच्या ईडीला तुम्ही लावलेलं होतं आणि त्याचं काय झालं, कुठं गेली ती माणसं. बरं, ज्या माणसांवर ईडीच्या चौकशा झाल्या त्यांच्या संपत्तीमध्ये जवळजवळ 7 ते 8 पटीनं वाढ झालेली होती. हेही छापून झालं ना, हे माध्यमांमध्ये छापूनलं नाही का, ते हे छापलं. पण एक राजकीय बौद्धिक आळस आपल्या सगळ्या समाजामध्ये सुद्धा आलेला आहे आणि तो राजकीय बौद्धिक आळस आपण जोपर्यंत झटकणार नाही तोपर्यंत राजकीय पक्ष ते त्यांच्या विचारांना तिलांजलीच देत राहतील हे आणि ते उघड्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय आपल्याकडे दुसरी अन्य कुठलीही गत्यंतर नाही असं मला वाटतं. आणि या साराच्या अनुषंगाने मला असं वाटतं की माझं पूर्ण निवेदन आपण विचारात घ्यावं. आपण इतक्या उन्हाच्या सगळ्या कहारामध्ये इथपर्यंत आलात. मला राजकीय बातमीदारीमध्ये जे दिसलं वाटलं ते मी आपल्यापर्यंत समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.